तर मित्रांनो, आज आमचा प्लॅन झालेला माशाला जायचा, म्हणून आम्ही गळाला लावण्यासाठी घरातली जुनी नट बोल्ट सगळी गोळा केली आणि आज आलेला आमचा गोपाल मासे धरायला. आजचा प्लॅन यानंच केला होता माशाला जायचा. आणि मग मी काढला मोबाईल खिशातनं. आज ब्लॉग टाकायला लागते म्हणलं, लय दिवस झालं ब्लॉग टाकला नाही. सगळ्यात आधी गेलो आम्ही आमच्या नेहमी या ठिकाणी अहिल्या पुलापाशी केचवे हुडकण्यासाठी, आणि आम्हाला केचवे बी लगेच सापडलं. आज काय लय उकरा लागलं नाही. हे बघा मित्रांनो, 15 मिनिटात आम्हाला एवढी केचू सापडली. मग आमचा गोपाल म्हणला आता बास करू म्हणला, आणि आम्हाला जायचं आज बंधाऱ्यावर मासे धरायला. त्यामुळे आम्ही कॉटेज हॉस्पिटल पासल्या शॉर्टकट रोडने चाललोय. आणि आम्ही शॉर्टकट न आल्यामुळं पोचलो बी लगेच. गावात न आलो असतो तर लई फिरून यावं लागलं असतं. आणि आम्हाला धरायचं होते आज वामटा, आणि हे कार्यकर्ते सगळे आधीच जागा बुकिंग करून बसले होते. मग मला दिसल्या चढणीच्या आंबळ्या, आणि आमचा कृष्णा बी महागटनं आला होता. मग मी म्हणलं वामटा पुन्हा धराव्या म्हणलं, सगळ्यात आधी आपण आंबळ्या धरू म्हणलं. आणि मग मी नदीकडे जी लाकडं गोळा करून माझ्याकडे होती मच्छरदाणी, ही कसं तर जुगाड केलं आंबळ्या धरण्यासाठी, आणि सोडलं बंधाऱ्यावरनं खाली. बघूया आता ह्यात किती आंबळ्या उडून पडत्यात ती. 10-15 मिनिटं थांबल्यानंतर म्हणलं काढावं म्हणलं जुगाड आपलं. आंबळ्या तर लय पडलेल्या दिसल्या होत्या त्यात, बघावं म्हणलं किती पडल्यात ती. आणि हे बघा मित्रांनो, आपल्याला 15 मिनिटातच एवढ्या आंबळ्या सापडल्या होत्या. आणि आम्ही गळावर बी वामटा कटारनं चिलाप धरलं होतं. आणि मी त्याचा काय व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण की मी होतो मासे धरण्या नादात. आणि आम्हाला आज गावले होते भाजीपुरते मासे. मी म्हणलं बास करावं म्हणलं, आता गोपालला जाऊ म्हणलं घरी, आणि आपला ब्लॉग बी इथं संपवावं म्हणलं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.